उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारची कडक उन्हाची वेळ होती. एक कावडा तहानाने व्याकुळ होता. त्याने इकडे तिकडे बघितले. पाण्याचा टिपूसही कुठं दिसत नव्हता. कावड्याचा जीव तर तहानाने कासावीस झाला. एका घराच्या गच्चीवर एक जुने माठ ठेवलेले होते. त्या माठात तळाला पावसाचे थोडेसे पाणी साठलेले होते. कावड्याच्या ते लक्षात आले. त्याला मोठा आनंद झाला. उड्या मारत मारत तो माठाजवळ पोहोचला. पण देवा रे देवा, पाणी तर खूपच खाली होते. त्याची चोच तेथपर्यंत पोहोचू शकत नव्हती. कावड्याने एक युक्ती केली. जवळच लहान लहान दगड पडले होते. चोचीने एक एक दगड उचलून त्याने माठात टाकला. माठातील पाणी वर वर आले. कावड्याने माठात डोके घातले आणि पाणी प्यायला. त्याची तहान भागली. तात्पर्य: गरज पडली की डोके योग्य दिशेने चालते आणि आपल्याला गरज भागवता येते.